बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। वणी शहरातील सदाशिवनगर येथे भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून मुलगा जसा तसा कुत्र्याच्या तातडीतून सुटून पळून गेल्याने त्याचा जीव वाचला, तर त्याच वेळी गल्लीत सायकल चालवत असलेला दुसरा मुलगा कुत्र्यांनी हल्ला करताच सायकल सोडून पळून जाताना दिसत आहे। ही सर्व घटना अनिल उत्तरराव यांच्या घरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। नगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे। माझं प्रशासन एवढंच म्हणणं आहे की म्हणजे हे काही झालं, हा आमचा मुलगा थोडा म्हणजे हे असल्यामुळे तो स्वतःचा जीव वाचवू शकला, स्वतःच्या तावडीतून त्या कुत्र्याच्या भटक्या कुत्र्याच्या तावडीतून सुटू शकला। पण कदाचित जर का एखाद्या म्हणजे लहान मुलगा वगैरे सापडला तर त्याचा बरं वाईट झालं तर त्याला कोण जबाबदार आहे? त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांवर आवर घालावा हीच माझी शासनाला विनंती आहे। वणी शहरामध्ये सदाशिवनगर या परिसरातील मोकाट कुत्र्यांनी एका 7 ते 8 वर्षाच्या मुलावरती हमला केला आणि त्याला जखमी केला। वणी शहरात असे अनेक मोकाट कुत्रे फिरत असतात आणि एखाद्या मुलावरती हमला करून त्याला जखमी करणे हे अतिशय गंभीर चिंताजनक विषय आहे। वणी नगरपालिका प्रशासनाने वणी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि ही होणारी हानी टाळावी, जेणेकरून वणी शहरातील नागरिकांचा रोष नगरपालिकेवरती होणार नाही आणि कुत्र्याच्या माध्यमातून कोणत्या मुलाचं नुकसान होणार नाही याची गंभीर दखल नगरपालिका प्रशासनाने घ्यावी ही मागणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहे की वणी शहरातील मोकाट कुत्र्यांवरती नगरपालिकेने बंदोबस्त करावा अशी सर्व वणीकर नागरिकांची इच्छा आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।